शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहली आणि वनभोजनाचं आयोजन केलं जातं। त्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झालं। सहलीच्या ठिकाणी पायी चालत पोहोचणारे चिमुकले विद्यार्थी आणि त्यांना सांभाळताना धावपळ करणारे शिक्षक असं चित्र कागल शहरात पाहायला मिळतंय। कागल नगर परिषदेच्या सर पिराजीराव घाटगे विद्या मंदिरनं विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजन केलं होतं। शहरापासून सुमारे 2-2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौलाली माळ इथं सहल आणि वनभोजनाचं आयोजन केलं होतं। सकाळी शाळेतील सामूहिक प्रार्थनेनंतर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन सहलीच्या ठिकाणी रवाना झाले। शिक्षकांच्या देखरेखीखाली रस्त्यानं मौज मस्ती करत सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आवरताना शिक्षकांची चांगलीच धावपळ उडाली होती। सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर वनभोजनाची तयारी सुरू झाली। जेवण तयार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिला शिक्षक आणि त्यांना मदत करणाऱ्या लहान विद्यार्थिनी यांच्यातील सहकार्याचं सुंदर चित्र यावेळी दिसून आलं। सर्वांच्या मेहनतीतून तयार झालेलं सुग्रास भोजन हे वनभोजनाचं खास आकर्षण ठरलं। वनभोजनाच्या निमित्तानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र बसून भोजनाचा आनंद घेतला। त्यानंतर विविध खेळ, गाणी, धमाल, मस्ती यामधून विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता। या सहलीमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिकण्याचा, सहकार्याची भावना अनुभवण्याचा आणि मैत्री अधिक घट्ट करण्याचा मौल्यवान अनुभव मिळाला। सहल आणि वनभोजनाच्या माध्यमातून मिळालेला आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता।